नाशिकमध्ये तापमानाचा वाढता पारा, वाढत्या तापमानाने फळबागा धोक्यात, कसमादे परिसरातील शेतकरी संकटात. सोलापुरातील पुनर्वसन विभागाच्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि क्लार्क अडचणीत, पुनर्वसन विभागातील बहुचर्चित घोटाळ्याची होणार उच्चस्तरीय चौकशी. पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या पश्चिम विदर्भातील 64 गावांमध्ये 67 टँकरने पाणी पुरवठा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आज परभणीमध्ये मराठवाडा स्तरीय एहतेजाज कार्यक्रम, वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन. एल्फिस्टन उड्डाणपुलाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, रहिवाशांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. हिंगोलीतील गुंज येथील ट्रॅक्टर अपघातातील मयतांच्या नातेवाईकांना मदतीचा धनादेश वितरित, अजित पवारांच्या हस्ते धनादेशाचे वाटप. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई, पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.